मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा होणार याबद्दल रोज नवी चर्चा समोर येते। क्षणाक्षणाला समीकरणं बदलत आहेत। आता एक नवी माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार जर समजा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झालं तर भारतीय जनता पक्ष शिंदे की ठाकरे नेमका कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे प्रश्नचिन्ह समोर आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे या दोन्ही पक्षांकडे म्हणजे सत्तेतील भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या दोन्हींकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवक नाहीये। तर नेमकं काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जाणून घेऊया हे दोन्ही नगरसेवक कोणत्या पक्षाकडे आहेत आणि नेमकं असं समीकरण झालं तर कोणत्या पक्षाचा महापौर होऊ शकतो। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। उद्धव ठाकरेंनी या निकालानंतर म्हटलेलं होतं की देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की शिंदे गटाचे उमेदवार हे ताज लँड्स एंड मध्ये ठेवण्यात आलेले आहेत किंवा तिथे ते मुक्कामी आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमध्ये आहेत। मात्र या दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदासाठी चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईचा महापौर हा शिंदे गटाचा झाला पाहिजे, शिवसेनेचा असला पाहिजे अशी मागणी शिंदे गटाकडून होती। त्यासाठी ते कारण देत आहेत ते म्हणजे यंदाचं वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर असावा अशी त्यांची मागणी आहे। मात्र त्यांचे नगरसेवक आहेत फक्त 29 आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। 89 जागांसह भारतीय जनता पक्ष आता मुंबई महापालिकेत असणार आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला एवढ्या जागा कधी मिळालेल्या नव्हत्या किंवा महापालिकेच्याच कार्यकाळामध्ये किंवा महापालिकेच्या इतिहासामध्ये 89 जागांसह कोणताही पक्ष आजपर्यंत तिथे सभागृहामध्ये नव्हता। त्यामुळं या सर्व मेहनतीचं मुंबईतील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की यंदाचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष या पदासाठी अडून बसलेला आहे। त्यासोबतच दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हणजेच दिल्ली श्रेष्ठींचं म्हणणं आहे यंदाचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे। मात्र यामध्ये आता एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे। येत्या 22 जानेवारीला महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर होणार आहे। महापौर पदासाठीची सोडत निघणार आहे आणि यामध्ये जर महापौर पदाचं आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघालं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट काय करणार असा प्रश्न निर्माण झालाय। कारण या निवडणुकीपूर्वी 2 प्रभाग हे आरक्षित करण्यात आलेले आहेत अनुसूचित जमातीसाठी। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121 या दोन्ही प्रभागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र वळवी ही अनुसूचित जमातीच्या प्रभागातून निवडून आलेले आहेत। त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचा पराभव केला होता। तर दुसरा प्रभाग आहे तो म्हणजे 121 क्रमांकाचा। येथे देखील ठाकरे गटाच्याच प्रियदर्शनी ठाकरे या विजयी झाल्या। त्यांनी देखील शिंदे गटाच्याच उमेदवाराचा पराभव केलेला आहे। त्यामुळं महापालिकेमध्ये 2 वॉर्ड हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते। या दोन्ही वॉर्डमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि जर उद्या महापालिकेमध्ये महापौर पदाचं आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निवडलं गेलं तर हुकमाचा एक्का हा उद्धव ठाकरेंकडे असणार आहे। त्यामुळे आधी जसं म्हटलं की देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं, त्याला अर्थ प्राप्त होतोय, त्याला महत्त्व प्राप्त होतंय। त्यामुळं उद्या नेमकं आरक्षण कोणत्या जमातीसाठी, कोणत्या वर्गासाठी, कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहतं, ते सोडत निघते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारच्या राजकीय बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।